आता दूध व्यवसायामध्ये त्या मुर्रा म्हशी ज्यावेळेला आपण खरेदी करतो त्यावेळेला तिथं ह्या संकल्पनेमध्ये भविष्यामध्ये इथं चार पाच मुर्रा म्हशी येणार, दूध देणार आणि ते निघून जाणार. प्रत्येक मुर्रा म्हशीच्या पाठीमागच्या बाजूला ह्या अशा रेड्या किंवा हे नर माद्या ह्या अशा ठेवल्या पाहिजे. त्यांना पाणी सुद्धा 24 तास या ठिकाणी सोय करून ठेवलेली आहे. टॉकीतलं पाणी अजिबात पाजू नका. हा बाऊल आहे, हा डी लेवल कंपनीकडून आम्ही परचेस केलेले आहेत आणि असं ह्या वासरांना, कारण याच्यामुळे डायरिया वगैरे काय होत नाहीत. वासरांची संख्या प्रचंड आहे, कारण वासरू जगवणं ही आमची कलाच आहे किंवा आम्ही त्याच्या मनापासून काम करतो. तर माझ्या सर्व पशुपालकांना विनंती आहे, प्रत्येक म्हशीच्या पाठीमागं वासरू असलं पाहिजे. याच्यामुळे काय होतं, ऑक्सिटोसिनचं प्रमाण या ठिकाणी कमी होईल आणि वासरामुळे लवकरात लवकर म्हशीचा माज येतो. कारण हे मातृत्व जर कायमस्वरूपी जर राहिलं तर निश्चितपणानं या ठिकाणी त्याला परत आई व्हावंसं वाटतं. वासरं पण किती सुंदर आणि किती देखणी या ठिकाणी आहेत. ही सगळी लहान वासरं, पलीकडच्या बाजूला रेडीचा सुद्धा या ठिकाणी गट आहे. तर मला असं सांगायचं आहे प्रत्येक पशुपालकाला की या दूध व्यवसायामध्ये वासरांचं पण संगोपन या ठिकाणी चांगलं झालं पाहिजे.